ते असं वाटतं की पैसे फिटले राईडचे माझे. खूप म्हणजे खूप छान वाटतं मला. एक नंबर आहे यार. ओई शपथ, पैसा वसूल राईड इसको बोलते. किती छान सीन आहे यार. पूर्ण दिवसामधला फर्स्ट एकदम चांगला सीन भेटलाय मला. अरे बघा, एकटाच गेलतो यार. हॅलो, तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण चालू आता बीचवर फिरायला. मित्रांनो, मी फायनली पोहोचलो बीचवर. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आज सॅटरडे होता, सोलो ट्रिपला आलो आहे मी. घरी बसून खूप वैताग आलेला. खूप दिवस फिरायला नव्हतं गेलो कुठं. बाईक काढली, सकाळीच निघालो इकडे. घरी पण काय सांगितलं नाही, फक्त म्हटलं फिरायला चाललो. आणि आलो आहे भाई बघा, दाणीपाणी बीचवर. आपली बाईक घ्यायची आणि आपण डायरेक्ट निघायचं, असं असतं आपलं. जर तुम्हाला मुंबईमध्ये कुठलं एकदम शांत बीच पाहिजे, जर तुम्ही दाणीबिनी बीच हे चूज करू शकता. खरंच एक खूप छान बीच आहे. फक्त बाहेर बसू शकता यासाठी आणि खूप शांतता इथे. शांततेसाठीच हा बीच ओळखला जातो. म्हणजे आतमध्ये तर नाही, बाहेर फक्त बाहेर खूप वाईब छान आहे. आतमध्ये जर तुम्ही गेले तर खूपच घाण आहे. पाणी एवढं घाण आहे तर बोलू शकत नाही. तुम्हाला दाखवतो, हे बघा किती घाण करून ठेवलं इकडे. खूपच घाण पाणी, पाय सुद्धा ठेवू शकत नाही, एवढं घाण पाणी आहे. तर खाली आलोय पण एवढं काही खास नाही वाटत आहे. जाम घाण स्मेल वगैरे येते. मूवीजमध्ये पाहिलेला अक्सा बीच म्हणून एक सॉन्ग आहे त्या गाण्याचं. तो बीच पुढेच आहे इकडे. आणि मी आता इकडे पुढे आलो आहे दाणीपाणी बीचला. फार्म हाऊसेस वगैरे आहेत खूप सारे. हे बघा पूर्ण लाईनमध्ये तेच आहेत. जर रेंटवर वगैरे पाहिजेत तर भेटू शकतात. हे बघा भाई, तुम्ही एंट्री मारताच जो साईडला जो बंगला आहे ना, कसम काय बंगला दिसतो यार, खतरनाक. इथे कुंडी आहे, त्याच्यामध्ये मिरचीची झाडं सुद्धा, त्याला फुलं आल्यात. इकडे पपईचं झाड पण लावलं कोणतरी, आणि इकडे टमाटर सुद्धा लावलाय. साईडला इथे घर आहेत, त्यांनी आय थिंक कोणतरी लावली असणार. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती भारी बीच आहे. इथे जर फक्त टाइमपाससाठी आले तर खूपच छान आहे. मी आलेलो इकडे बसलेलो खूप वेळ, असं म्हटलं ते ग्राउंड मारून येऊ दे. तुम्ही पाहू शकता किती भारी वाटतं. आता निघालो इकडनं मी. हे बघा, हे ते फार्म हाऊस वगैरे आहे. जे इकडनं बाहेर एंट्री करतो ना आपण, ती खूप छान आहे. ऑलमोस्ट ही फ्रंटवाली. मी रूट वगैरे दाखवत नाही बसलो, बिकॉज एकटा झालो आहे. खूप हार्ड होतं माझ्यासाठी ते. चला आता डायरेक्ट आलेलो अक्सा बीचवर. अक्सा बीचवर गेल्यावर पाहूया. तर मित्रांनो, आपण आता अक्सा बीचवर पोहोचतोय. बघा किती भारी आहे रूट. खरंच जाम भारी वाटतंय असं. हे बघा रिसॉर्ट वगैरे आहे साईडला. आपण आता जाऊया. इथे काय ते आय थिंक हाय मनसेचा मेळावा. अरे वा, पावसात किती भारी वाटतंय. असं वाटतं की पैसे फिटले राईडचे माझे. खूप म्हणजे खूप छान वाटतं मला. एक नंबर आहे यार. ओई शपथ, पैसा वसूल राईड इसको बोलते. बाईक लावून घेऊ इकडे. वर आलोय, खरंच खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर आलोय. तिकडे दाणीपाणी बीचला गेलेलो आणि आता मी आलोय अक्सा बीचला. खरंच खूप छान वाटतं इकडे. पाहू शकता काय वाईब आहे अक्सा बीचवर. खरंच खूप छान आहे. एंट्री तर तुम्ही पाहिली, मला खरंच खूप छान वाटलं. हे बघा त्याच्या धुंदीमध्ये, हे बघा हे बघा खेळतात तिकडे. भाई खरंच एन्जॉय चालू आहे खूप लोकांची. एन्जॉय करतात आणि आपणच फक्त मस्ती नाही करत, काय नाही, फक्त काम या गोष्टीला अर्थ नाही. सगळे खूप एन्जॉय करत आहेत यार, आणि आपणच नाही करत. आपल्याला कामच फक्त लागतात. 1-2 दिवस स्वतःसाठी पण काढला पाहिजे. हे बघा, एकटाच गेलतो यार. एकटाच, काही कोणाला घेणं देणं नाही आहे. हाय आपला एकटा खेळत बसलाय. हे बघा गोलू मलू, हो खेळतात बघा. सगळीकडे आपण एन्जॉय करतो, पण बाकीच्या दुसऱ्या पण गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला दाखवत होता. सगळ्या मावशी पूर्ण इकडे घाण काढतात. बघा किती ठिकाणी यांनी कचरा ठेवला आहे. हे बघा, म्हणजे वेगळंच आहे. लोक मजा करतात, पण यांच्यासाठी एन्जॉय नाही आहे, यांना कामं करावे लागतात. तिथे आल्यावर जरा कचरा वगैरे कमी करा, कारण की चांगला स्पॉट आहे, याच्या आपण वाट लावतो, याच्याकडे जरा लक्ष द्या. चला आता आपण एन्जॉय करूया. मी शूज वगैरे काढले, थोडी मजा करतो. आलोय पण जरा बरं वाटते आता. पायाला कसं गुदगुल्या वगैरे होतात, मस्त वाटते जरा. हवे लागतात. किती छान सीन आहे यार. पूर्ण दिवसामधला फर्स्ट एकदम चांगला सीन भेटलाय मला. हे बघ ना यार, किती ते पप्पा सुद्धा याचे खुश आहेत. या
हे बघा सोलो राईड. सो मला खूप छान वाटला सोलो राईडमध्ये. सो आपण आता तेच लिहून जाऊया इथं.